मनोज जरांगे यांना पुणे कोर्टाचा मोठा दिलासा। नाट्य निर्मात्यांची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये जरांगेंवरती गुन्हा, जरांगेंच्या विरोधातील अटक वॉरंट जारी। संभाजीनगर धाराशिव नामांतराची आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। नामांतर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील आज होणारी पोलीस भरती रद्द। भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा आरोप। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमध्ये आजची पोलीस भरती प्रक्रिया रद्द। त्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय। अंबादास दानवे यांच्याकडूनही उमेदवारांची विचारपूस। संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या 2500 उमेदवारांवरती अन्याय। उमेदवारांचं येणं जाणं राहणं याकडे कोण लक्ष देणार? संभाजीनगरमधील पोलीस भरती पुढे ढकलल्यानं अंबादास दानवेंचा सरकारला सवाल। मनसेनं कारण नसताना वाद वाढवला। मिटकरींच्या प्रकरणावरती अजितदादा यांची प्रतिक्रिया। येत्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप अधिक आक्रमक होणार। संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार। लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन करणार। गुहागर विधानसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघामध्ये चाचपणी। ठाकरे गटाचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे विद्यमान आमदार। पूजा खेडकरनं IAS होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली। आई वडिलांच्या नावामध्ये बदल करून 7 वेळा भरले अर्ज। दिल्ली पोलिसांची न्यायालयामध्ये माहिती। पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। पूजा खेडकर नातेवाईकांच्या मदतीनं परराज्यामध्ये लपल्याची माहिती। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू। दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर केला जात असल्याची माहिती। अहमदनगरमध्ये तपासणी न करताच वेबसाईटवरून तिघांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं समोर। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या नाणार आणि रिफायनरी कारखाना रद्द झाल्यानंतर आता या ठिकाणी बॉक्साईट उत्खनन केलं जाण्याची शक्यता। त्यासंदर्भात 29 ऑगस्टला सागवे गावातील महाविद्यालयामध्ये जनसुनावणी। पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाण्याची शक्यता। या संदर्भात पुणे पोलीस न्यायालयाकडे मागणी करणार असल्याची माहिती। अकोल्यामध्ये भरधाव वाहनाची दुचाकीला धडक। अपघातामध्ये 9 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू। वडील आणि 5 वर्षीय मुलगी जखमी। दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक फरार। इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस। कॉलेज विद्यार्थ्यांवरती 5 भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला। कुत्री अंगावरती येताच विद्यार्थ्यांना मारली 10 फुटांवरून उडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।